आरक्षणासाठी धनगर समाजाचे अनेक कार्यकर्ते आंदोलक आता मुंबईत दाखल झालेले आहेत आणि आझाद मैदानावर धनगर समाजाने एल्गार मोर्चा काढलेला आहे। धनगरांना एसटीतून आरक्षण देण्याची मागणी आता जोर धरते आणि राज्यभरातून या आंदोलनासाठी याला पाठिंबा देण्यासाठी धनगर समाजातले बांधव मुंबईत दाखल झालेले आहेत। आंदोलनाचा आजचा 8वा दिवस आहे आणि सरकार संदर्भात आता दबाव वाढवण्याचा प्रयत्न सुद्धा केला जातोय। आंदोलक मोठ्या संख्येने आता इथे येत आहेत आणि धनगर समाज बांधव मोठ्या संख्येने आझाद मैदानावर एकवटायला सुरुवात झाली आहे। दीपक बोराडे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन सुरू आहे आणि आजचा या आंदोलनाचा 8वा दिवस आहे। धनगर समाजाचा गेल्या 8 दिवसांपासून आझाद मैदानामध्ये एल्गार मोर्चा सुरू आहे आणि आपण जर पाहिलं तर आझाद मैदानाच्या बाहेर मुंबई महानगरपालिकेचा जो रस्ता आहे तो रस्ता या धनगर समाजाने अडवलेला पाहायला मिळतोय। आपण जर पाहिलं तर प्रचंड प्रमाणात वाहतूक कोंडी झालेली आहे समोर आणि हा धनगर समाज जो आहे ते आता रस्त्यावर आलेले पाहायला मिळतात। गेल्या 8 दिवसांपासून आमरण उपोषण सुरू आहे दीपक बोराडे यांचं आणि आज तुम्ही रस्त्यावर हे बघताय का यांचे दादा हे चालू ढकलाढकली चालू आहे। व्यवस्थित आम्ही सांगितलं तर आम्ही जाऊ ना, हे ढकलाढकली करतायत। हे पोलीस कर्मचारी ढकलाढकली करतात, पोलीस कर्मचारी ढकलाढकली करतात। आम्ही इथं उपोषणला आहे। या प्रशासनाने कुठल्याही प्रकारची दखल घेतलेली त्याचा हा रोष आहे आणि या अपयश आहे सरकारचं। सरकारने दर टाइमला हा समाजाला फसवलं आहे। समाजाला फसवत असताना फक्त गव्हर्नमेंटने आम्हाला काय केलं, आश्वासन दिलं नाही। समोर पाहिलं तर आपल्याला बाबासाहेबांचं संविधान पाहायला मिळतंय, पोलिसांची धक्काबुक्की पाहायला मिळते। जो धनगर समाज आहे तो रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळतं आणि जे संविधान आहे भारताचं संविधान आता रस्त्यावर आलंय की काय अशी म्हणायची वेळ आली, कारण जो धनगर समाज आणि हे संविधान रस्त्यावर आहे आणि पोलिसांची धक्काबुक्की पाहायला मिळते। मॅडम, या ठिकाणी गेले 8 दिवस झाले आमचे संघर्ष योद्धे आदरणीय दीपक भाऊ बोराडे उपोषण करत आहे। त्यांची तब्येत अत्यंत खालावली आहे, तरी प्रशासनाकडून कुठल्याही प्रकारची दखल नाही घेतल्यामुळे आज पूर्ण महाराष्ट्रातून या ठिकाणी समाज दाखल झालेला आहे आणि तुम्ही बघू शकता की हा समाजाचा रोष आहे सरकारविषयी। दीपक बोराडे हे आमरण उपोषणाला बसलेले आहेत गेल्या 7 दिवसापासून। आजचा 8वा दिवस आहे आणि आज देखील मागणी पूर्ण नाही झाली तर हा समाज असाच रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळेल। त्यामुळे आजच्या दिवसभरामध्ये धनगर समाजाचा हा आक्रमकपणा आपल्याला पाहायला मिळतोय आणि सध्या रस्त्यावर हा धनगर समाज उतरलेला आहे। एकीकडे वाहतूक कोंडी झालेली पाहायला मिळते, दुसरीकडे पोलीस जे आहेत बांधव ते या धनगर समाजाला कळकळीची विनंती करताना पाहायला मिळतात। कॅमेरामॅन सतीश सह शिल्पा नरवडे, पुढारी न्यूज, मुंबई।